विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुण्यश्लोक स्टडी सेंटरमध्ये सहर्ष स्वागत आहे। मी बाळासाहेब अशोकराव उघडे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण या सेशनमध्ये जो आपला विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, या विषयातील जो पहिलं प्रकरण म्हणा ते म्हणजेच अंकमालिका किंवा त्यालाच संख्या मालिका असं म्हटलं जातं, त्यालाच इंग्रजीमध्ये नंबर सिरीज असं म्हटलं जातं। ठीक आहे, मग या प्रकरणावरील जे काही प्रश्न आहेत, जे काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही संकल्पना आहेत, या सर्वांचा आपण या सेशनमध्ये विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, तर चला तर विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता चाचणी ही हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कोणत्याही एक्झाम असतील, मग स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, NMMS असेल, नवोदय असेल, सैनिकी स्कूल असेल, है की नाही, या सर्व परीक्षेसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो। मग या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करायचा जर असेल तर हा विषय आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो। म्हणून या विषयावरील जे काही प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर हा प्रश्न किंवा हे जो विषय आहे तो आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागतो आणि सहजरित्या हा विषय जर समजला तर आपण जास्तीत जास्त मार्क या विषयामध्ये घेऊ शकतो। तर चला तर मग हा जो विषय आहे, या विषयामधला जो आपल्याला जो पहिला प्रकरण किंवा पहिला धडा किंवा आपण पहिलं चॅप्टर म्हणत आहोत ते म्हणजेच अंकमालिका, त्यालाच आपण नंबर सिरीज असं म्हटलं जातं। मग नंबर सिरीज म्हणजेच अंकमालिका जर आपल्याला सोडवायची असेल किंवा अंकमालिकेवरील प्रश्न जर आपल्याला अभ्यासायचे असतील आणि सहजरित्या जर सोडवायचे असतील तर आपल्याला काही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो। जसे की अंकमालिकेमध्ये म्हणजेच तुम्हाला एक सिरीज दिली असते अंकांची, संख्यांची, त्या सिरीज वरून तुम्हाला पद ओळखावं लागतं, मधले पद असतील किंवा पुढचे पद असतील, है की नाही, ती सिरीज आपल्याला पूर्ण करावी लागत असते। मग जर ही अंकमालिका जर पूर्ण करायची असेल तर आपल्याला या काही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा विचार करणं गरजेचं आहे। जसे की या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, अंकमालिका या घटकावर जर बघितलं तर अंकमालिका या घटकावर 5 ते 15 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिकही प्रश्न वेगवेगळ्या एक्झाममध्ये, वेगवेगळ्या परीक्षेच्या मध्ये विचारले जात असतात। आणि या घटकाची जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपणास वेगवेगळ्या मालिकेची, म्हणजेच वेगवेगळ्या मालिका कोणकोणत्या असू शकतात, महत्त्वाच्या ठरतात। जसे बेरीज, वजाबाकी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इत्यादी गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे। म्हणजेच गणितीय क्रिया देखील आपल्याला आल्या पाहिजे, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आता आलाच पाहिजे। त्याचबरोबर वर्ग असतील, वर्गमूळ असेल, घन असतील, घनमूळ असेल, ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे। आणि त्यासोबतच 1 ते आता कमीत कमी या ठिकाणी 1 ते 20 पर्यंतचे सर्व वर्ग घनपाठ असणे आवश्यक आहे। जर तुम्हाला अंकमालिका हा चॅप्टर किंवा यावरील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तुम्हाला वर्ग, संख्येचे वर्ग, घन कमीत कमी 20, त्यापेक्षा तुम्ही अधिकही करू शकता, तसे तर 50 पर्यंत असावेत, कमीत कमी 30 पर्यंतही असले तरी चालतात, पण मिनिमम कमीत कमी 20 संख्येचे वर्ग, त्याचबरोबर घन तुम्हाला देखील पाठ असणं आवश्यक आहे। अगदी तोंडपाठ तर तुम्ही सहजरित्या अंकमालिका या प्रकरणातील जे काही प्रश्न आहेत ते सहज सोडवू शकता। त्याचबरोबर 30 पर्यंत पाढे पाठ असणे आवश्यक आहे, 30 पर्यंत, है की नाही। जर पाढे पाठ असतील तर सहज कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं। मग सिरीज किंवा अंकमालिका जर सोडवायची असेल तर पाढे येणं गरजेचं आहे। मग मिनिमम 30 पर्यंत पाठ असणे आवश्यक आहे। आणि नेक्स्ट जो मुद्दा आहे, अंकमालिका सोडवत असताना 1 ते 100 मधील मूळ संख्या तोंडपाठ असणे आवश्यक आहे, है की नाही। म्हणजेच जर आपल्याला मूळ संख्या माहित असल्या पाहिजे, 1 ते 100 मध्ये किती आहेत, कोणत्या आहेत, त्याचा देखील आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे किंवा ते माहित असणं आपल्याला गरजेचं आहे। या गोष्टी अंकमालिकावरील प्रश्न सोडवत असताना तुम्हाला येणे गरजेचं आहे, है की नाही। म्हणजे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सहजरित्या अंकमालिका हा जो प्रकरण आहे ते सहजरित्या त्या प्रकरणावरील आलेले प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता। ठीक आहे, आता यानंतर जे आपल्याला या
मध्ये आता अंकमालिका कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात, म्हणजे त्याचा जर आपण अंदाज घेतला की नेमक्या अंकमालिका म्हणजे नंबर सिरीज कशी असू शकते, त्याचा जर आपण विचार केला तर कोणकोणत्या प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या अंकमालिका आहेत त्या सिरीज आहेत कोणकोणत्या असू शकतात, त्याचा जर आपण अंदाज घेतला तर क्रमानं येणाऱ्या संख्येची मालिका पहिला जो प्रकार असू शकतो किंवा आपण जो प्रकार धरला त्याच्यामध्ये पहिला प्रकार असू शकतो क्रमाने येणाऱ्या संख्येची मालिका, म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या कोणकोणत्या असू शकतात, म्हणजे 2चा फरक किंवा 2, 3, 4 असा फरक असू शकतो, बेरीज असू शकते, गुणाकार असू शकतो, वजाबाकी देखील असू शकते, म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्यांची मालिका हा एक प्रकार असू शकतो. त्याचबरोबर सम किंवा विषम संख्यांची मालिका, आता समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या ह्याही आपल्याला माहित असल्या पाहिजेत. आता समसंख्या म्हणजे कोणत्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही अंक आला तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. आणि विषम संख्या म्हणलं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्याला आपण विषम संख्या म्हणतो. मग समसंख्या किंवा विषम संख्यांची मालिका. त्याचबरोबर कोणती आणखीन प्रकार असू शकतो वर्ग किंवा घनसंख्यांची मालिका. वर्ग म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग त्याची मालिका असू शकते, त्याची सिरीज असू शकते, किंवा एखाद्या संख्येचा घन त्याची ही मालिका किंवा सिरीज असू शकते. त्यानंतर जो पुढचा प्रकार असू शकतो x+1, x+2, x चा वर्ग 3 अशा प्रकारच्या मालिका, म्हणजेच एखाद्या संख्येचा वर्ग अधिक 1 त्याच्या पुढच्या वर्ग अधिक 2 पुढची संख्या वर्ग अधिक 3 या पद्धतीची देखील सिरीज किंवा मालिका असू शकते. त्यानंतर पुढचा जो प्रकार असू शकतो किंवा सिरीज असू शकते किंवा मालिका असू शकते ती म्हणजेच एखाद्या संख्येचा वर्ग वजा 1, जसं आपण इथं उदाहरणास्तव पाहिलं x वजा 1, x वर्ग वजा 1, x वर्ग वजा 2, x वर्ग वजा 3 अशा प्रकारच्या देखील मालिका असू शकतात. त्यानंतर 2 किंवा 3 मालिकेचे एकत्रीकरण, म्हणजेच संख्या दिल्या जा असतील तुम्हाला ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 मालिका असू शकतात, म्हणजे 1 झालं की 1 झालं की 1 किंवा ती झाल्यानंतर तिसरी अशा पद्धतीचे 1 किंवा 2 किंवा 2च्या पेक्षा जास्त मालिकेचं एकत्रीकरण देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, चला आता अंकमालिका या चॅप्टर मध्ये आणखीन काही प्रकार आहेत की जे तुम्ही अभ्यासणार आहात किंवा तशा टाईपचे प्रश्न आपल्याला असू शकतात. ते म्हणजे कोणते तर पहा, मूळ संख्यांची मालिका. मग ही एक टाइप्स असू शकतो त्याच्यामध्ये. तर मूळ संख्याची मालिका आपल्याला माहित असली पाहिजे. आता मूळ संख्याची मालिका, मग मूळ संख्या कोणत्या की ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हटलं जातं. मग मूळ संख्या कोणकोणत्या आहे की नाही, मग त्या संबंधित संख्येमध्ये त्या मूळ संख्या दिल्या असतील किंवा त्यामधला फरक मूळ संख्याचा असू शकतो, यामध्ये काहीही असू शकतं. मग ह्याही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. आणि मूळ संख्यांची सिरीज देखील असू शकते. त्याचबरोबर अपूर्णांकाची मालिका, म्हणजे अपूर्णांक असतील, पॉइंटमध्ये असतील, दशांशामध्ये असू शकतं, तेही या ठिकाणी असू शकतं. अशा टाईपचे देखील सिरीज असू शकते, अंकमालिका असू शकते. त्यानंतर गुणाकार किंवा भागाकार करून निर्माण होणारी मालिका, गुणाकार किंवा भागाकार करून निर्माण होणारी मालिका. मग सिरीज असेल त्या सिरीजमध्ये त्या संख्येमधला जो फरक असतो गुणाकार असू शकतो, पट्टीमध्ये असू शकते, किंवा अर्ध म्हणजे निमपट म्हणजे भागाकार असू शकतो, म्हणजे त्यानुसार ती सिरीज चालू झालेली असेल किंवा सिरीज किंवा ती अंकमालिका असू शकते. ठीक आहे. तर पुढचा मागील पदाची बेरीज करून नंतर पद येणारी मालिका, म्हणजे मागचे काही पद असतील त्याची बेरीज करून पुढचे पद येणारी मालिका असेही असू शकते. आणि नेक्स्ट जो आहे फरक किंवा फरकांचा फरक सारखा क्रमाने असणाऱ्या मालिका, म्हणजे त्या संबंधित अंकमालिकेमध्ये फरक असेल आणि त्या फरकाचा फरक असू शकतो किंवा फरकाची बेरीज देखील असू शकते. अशा हे प्रकारचे प्रश्न किंवा सिरीज किंवा अंकमालिका असू शकते. म्हणजे हे जे आपण प्रकार पाहिले, हे जे एकूण 11 टाइप्स यापेक्षाही वेगळे असू शकतात, पण एक अंदाज बांधला तर एवढ्या टाईपचे प्रश्न किंवा अशा टाईपचे प्रश्न असू शकतात. मग अंकमालिका हा चॅप्टर किंवा प्रकरण अभ्यासात असताना या गोष्टीचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे. पुढं यानंतर आपण
जो पुढचा पार्ट आहे. आता या ठिकाणी काही संख्येचे मी म्हणलो होतो तसं की 1 ते 20 पर्यंत तुम्हाला वर्ग आणि घन पाठ असले पाहिजेत. तर या ठिकाणी हे सर्व 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि घन दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग हे वर्ग आपल्याला कमीत कमी 20 पर्यंतचे वर्ग आणि घन माहीत असले पाहिजे, जेणेकरून आपण सहजरित्या अंकमालिकेवरील प्रश्न सोडवू शकतो. मग आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत हे सर्व, पण तरीही तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. तरीही ते परत एकदा मी म्हणत आहे किंवा रिव्हिजन करत आहेत, जेणेकरून आपल्या लक्षात येतील की 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग या ठिकाणी 324, 18 चा वर्ग 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग 400. याच पद्धतीनं या 1 ते 20 मधील संख्येचे घनही आपल्याला पाहायला मिळतात. जसं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 8, 3 चा वर्ग 27, 4 चा वर्ग 64, 5 चा वर्ग 125 घन 125 घन, 6 चा घन 216, 7 चा घन परत एकदा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000, 11 चा घन 1331, 12 चा घन 1728, 13 चा घन 2197 म्हणजे 2197, 13 चा घन 2744, 14 चा घन 3375, 16 चा घन 4096, 17 चा घन 4913, 18 चा घन 5832 आणि 19 चा घन 6859 आणि 20 चा घन 8000. हे सर्व संख्येचे कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि घन हे संख्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे, पुढं आता जी आता यामध्ये मी म्हणलो प्रमाणे की आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. जसं आपण वर्ग किंवा घन पाहिले, त्याच पद्धतीनं मूळ संख्या 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कोणत्या असू शकतात किंवा कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. मग या ठिकाणी मूळ संख्या तुम्हाला दिसत आहेत की मूळ संख्या कोणकोणत्या आहेत किंवा मूळ संख्या कशाला म्हटलं जातं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की मूळ संख्या म्हणजेच काय, त्याला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असं म्हटलं जातं. ज्या संख्येस एक किंवा त्याच संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हटलं जातं, मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हटलं जातं, मूळ संख्या म्हटलं जातं. मग 1 ते 100 मध्ये तुम्हाला एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. यामध्ये मूळ संख्येची सुरुवात जिथून होते ती म्हणजे 2 पासून, आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहेत. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या एक आहेत विषम मूळ संख्या आहेत. आणि सर्वात लहान जर मूळ संख्या विचारला गेलं तर ती 2 आहे. मग एकूण 25 आहेत तर कोणकोणत्या, तर त्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 ह्या सर्व 1 ते 100 मधील मूळ संख्या आहेत. ह्या देखील तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, जेणेकरून अंकमालिका जर सोडवायची असेल तर मूळ संख्याचाही फरक असू शकतो किंवा मूळ संख्याही विचारल्या जाऊ शकतात, है की नाही. मग त्या जर तुम्हाला लगेच उत्तर काढायचं असेल तर ह्या देखील तुम्हाला ज्या मूळ संख्या आहेत त्या देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर पुढचा पार्ट पाहूया आपण पुढं. आता यामधील पहिला जो प्रकार आहे तो आपण अभ्यासणार आहोत की संख्या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत ज्या अंकमालिकेला जे गरजेच्या गोष्टी होत्या त्या आपण पाहिल्यात की नेमकं काय आहे अंकमालिकेमध्ये, कोणकोणत्या प्रकारचे टाइप्स असू शकतात किंवा कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात किंवा कोणकोणत्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर आपण जो आता प्रकार पाहणार आहोत
तो म्हणजे पहिला प्रकार म्हणजेच गणितीय श्रेणीने वाढणाऱ्या कोणत्याही मालिकेतील म्हणजेच 6, 10, 14, 18 अशा समान फरकाने, म्हणजे यामधला जो फरक आहे हा फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. 4चा फरक. समान फरकाने जाणाऱ्या मालिकेतील कोणत्याही क्रमांकाचे जसे 11वे, 15वे, 20वे पद खालील सूत्राचा वापर करून काढता येतात. मग आता गणितीय श्रेणीने म्हणजे अंकमालिका ही वाढत जाणारी आहे, पण वाढत जात असताना त्यातला जो फरक आहे तो कसा आहे? समान आहे. आणि समान फरक असताना 11वे पद काढणे, 12वे पद काढणे किंवा कोणतेही पद काढणे जर अशा पद्धतीने जर आपल्याला काढायचं असेल तर खालील सूत्राचा काय करावं लागेल? आपल्याला वापर करावा लागेल, जेणेकरून आपण सहजरित्या या सूत्राचा वापर करून आपण ते पद काढू शकतो. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये किंवा अंक मालिकेमध्ये जर फरक समान असेल आणि फरक समान असल्यानंतर पद काढा म्हणलं, विशिष्ट 11वं, 12वं किंवा कोणतंही पद जर काढा म्हणलं तर या सूत्राचा आपल्याला काय करावं लागणार आहे? वापर करावा लागणार आहे. सूत्र आहे x क्रमांकाचे पद, म्हणजे कोणतेही पद असू शकतं ते, आहे की नाही? x क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद अधिक x वजा 1 गुणिले फरक. हे सूत्र तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण गणितीय श्रेणीने वाढत जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यातील पद आपण सहजरित्या काढू शकतो किंवा सहजरित्या सोडवू शकतो. ठीक आहे. तर मग या सूत्राचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. परत एकदा सांगतो बघा, या सूत्राचं सूत्र असं आहे, x क्रमांकाचे पद म्हणजे कोणतेही पद असू शकतं ज्यामध्ये संख्या दिल्या जातील आणि त्याच्यातला जो काही फरक आहे तो फरक समान असेल आणि विशिष्ट क्रमांकाचं पद तुम्हाला काढा म्हणलं तर या सूत्राचा वापर करावा लागेल आपल्याला. x क्रमांकाचे पद बरोबर पहिले पद अधिक x वजा 1 गुणिले फरक. त्या संख्येतील जो काही समान फरक आहे तो फरक या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सहजरित्या ते क्रमांकाचं पद काढू शकता. चला तर मग अशा प्रकारचे काही प्रश्न आपण पाहूया जेणेकरून या सूत्राचा कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल ते या ठिकाणी आपल्याला कळेल. ठीक आहे. चला पहिला प्रश्न पहा, 170, 176, 182, 188 या मालिकेतील 8वे पद कोणते? या मालिकेतील 8वे पद कोणते आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला संख्या दिसत आहे, या संख्यातलं 8वं पद आपल्याला काढायचं आहे. मग या सूत्राचा वापर करून आपण काढणार आहोत. मग यामध्ये पहिल्यांदा आपल्याला या संख्येतला जो फरक आहे तो फरक आपल्याला पहिल्यांदा काढावा लागेल की फरक कितीचा आहे. फरक आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्या सूत्राचा वापर करूया. आता आपण जर पाहिलं तर 170 आणि 176 यामधला जो फरक आहे तो कितीचा आहे? 6चा फरक आहे. 176 182 मधला फरक देखील 6चा आहे. 182 आणि 188 मधला फरक कितीचा आहे? 6चा आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामध्ये 8वं पद विचारलेलं आहे आपलं, म्हणजे क्रमानं येणारं 8वं पद आपल्याला विचारलेलं आहे. मग या संख्येतला जो काही फरक आहे तो कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. मग 6चा फरक आहे, समान फरक असेल आणि जर पद संख्या काढा म्हणलं की 8वं पद कोणतं आहे, म्हणजे क्रमानं येणारं 8वी पद येणारी संख्या कोणती आहे जर म्हणलं तर त्या सूत्राचा वापर करून आपण काढू. त्या सूत्राचा वापर करून आपण ते पद काढू शकतो. पहिले पद म्हणजे दिलेल्या संख्येमालिकेतील पहिला जो संख्या दिली ती संख्या म्हणजे किती? 170 अधिक कितवं पद काढायला सांगितले आपल्याला? 8वं पद काढायला सांगितलेलं आहे, म्हणजेच x क्रमांकाचं पद. म्हणून x ची किंमत आपण 8 वजा 1 गुणिले या संख्येतला जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण लिहू शकतो. कितीचा फरक आहे याच्यामध्ये? 6चा फरक आहे. मग याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 170 अधिक 8 वजा 1 म्हणजे किती? 7 गुणिले 6 म्हणजेच 170 7 गुणिले 6 म्हणजे 7 सकम 42. सॉरी
170 अधिक 42 या दोघांची बेरीज केली असता 2 7 आणि 4 11 चला 1 आणि 1 2 212 म्हणजेच क्रमाने येणारं 8वं पद हे कितीचं असेल किती असेल 212 म्हणजे या ज्या संख्या दिसतात तुम्हाला त्या संख्येमधला पहिल्यांदा फरक काढून घ्या फरक काढल्यानंतर या सूत्राचा तुम्ही सहज वापर करू शकता की x क्रमांकाचे पद म्हणजे कितव्या क्रमांकाचं पद विचारलेलं आहे बरोबर पहिले पद अधिक कंसामध्ये x वजा 1 गुणिले फरक मग पहिलं पद या ठिकाणी 170 आहे अधिक कितवं पद विचारलेलं आहे आपल्याला 8वं पद म्हणून 8 वजा 1 गुणिले या संख्येतला जो काही फरक आहे तो फरक आहे 6 तो 6 या ठिकाणी लिहिला आपण मग 170 अधिक 8 वजा 1 म्हणजे 7 गुणिले 6 170 7 सकम 42 आणि 170 अधिक 42 म्हणजेच 212 म्हणजेच 170 176 182 आणि 188 अशाच क्रमाने वाढत 6च्या फरकाने आपण गेलो 8व्या पदापर्यंत इथून 188 पासून पुढं म्हणजेच या संख्येपासून पुढे जर गेलो आपण तर 212 येतं 170 पासून पुढे गेलं तर 8वं पद 212 येतं ठीक आहे या टाईपचाच पुढचा प्रश्न पाहूया आपण ओके हा प्रश्न समजला असेल तुम्हाला की दिलेल्या संख्येचा फरक काढून तुम्ही या सूत्राचा वापर करून त्या मालिकेतलं पद काढू शकता ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न हां पुढचा प्रश्न पहा सेम त्या टाईपचाच प्रश्न आहे 936 944 952 960 या मालिकेतील 11वे पद कोणते मग हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला सोडवावा लागेल यामधील पहिल्यांदा फरक आपल्याला काढावा लागेल आणि फरक काढून आपण त्या सूत्राचा वापर करून सहजरित्या सोडवू शकतो ठीक आहे चला या प्रश्नामध्ये देखील आपल्याला फरक या अंकमालिकेतील फरक पहिल्यांदा काढावा लागेल आणि त्यानंतरच ते पद आपल्याला कळेल ठीक आहे मग या संख्येचा जर आपण फरक काढला तर आपल्याला असं दिसतं की या मालिकेचा जो फरक आहे या दोन संख्येमधील फरक आहे तो 10चा आहे 8चा आहे त्यानंतर पुढे या पद्धतीने गेलं 8चा फरक तुम्हाला दिसतो या पद्धतीनं कितीचा फरक आहे 8चा फरक मग जर आपल्याला 11वे पद काढायचे असेल तर त्या सूत्राचा वापर करून आपण काढू शकतो ठीक आहे तर काढायचं असेल तर पहिलं पद किती आहे 936 अधिक कितवं पद सांगितलेलं आहे आपल्याला 11वं 11 वजा 1 गुणिले या संख्येतील फरक जो समान फरक आहे तो किती आहे 8चा आहे मग 936 अधिक 11 वजा 1 10 गुणिले 8 म्हणजेच 936 अधिक 80 याची बेरीज जर आपण केली तर 6 8 आणि 3 11 आणि 1016 936 पासून जर आपण याच पद्धतीने समान फरकाने गेलो तर 11वं पद किती येतं 1016 ठीक आहे म्हणजेच या टाईपवरचा हा दुसरा प्रश्न पहिल्या टाईपवरचा ठीक चला झाला असेल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा या संख्येमध्ये देखील या प्रश्नावर देखील आपल्याला पाहावं लागेल की यामधला फरक कितीचा आहे आणि त्यानंतर त्याच सूत्रानुसार आपण हे पद काढणार आहोत तर या संख्येमधला जर आपण फरक पाहिला
तर तो तुम्हाला इथं पाहिला तर जो फरक आहे 10 745, 745 अधिक 10 755, 755 अधिक 10 765, म्हणजे जो काही फरक आहे तो 10चा फरक आहे, समान फरक आहे आणि समान फरकाने वाढत जाणारी ही अंकमालिका आहे. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये 12वे पद कोणते हे विचारलेलं आहे. आपल्याला अंकाने वाढत जाणाऱ्या या संख्या आहेत. या संख्यामध्ये आपल्याला 12वं पद आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. 12वं पद आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर ते काढायचं असेल तर याच सूत्राचा वापर करून आपण काढणार आहोत. मग पहिलं पद या संख्येमधलं 735 अधिक कितवं पद काढायला सांगितलं आपल्याला 12वं, म्हणून 12 वजा 1 गुणिले यातला फरक जो आहे तो कितीचा आहे, 10चा फरक आहे. मग याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं 735 अधिक 12 वजा 1 म्हणजेच 11 गुणिले 10, 735 अधिक 110 म्हणजेच 845. 735 745 755 765 या पद्धतीनं 10च्या फरकाने वाढत गेल्यानंतर या अंकमालिकेचं जे 12वे पद आहे ते येईल 845. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा या प्रकारावरचा. 840 872 904 936 968 या मालिकेतील 15वे पद कोणते. या मालिकेतील 15वे पद कोणते. तर यामध्ये देखील आपल्याला म्हणून 15 वजा 1 गुणिले जो काही फरक आहे तो फरक आहे 32चा. फरक आहे 32चा. 840 अधिक 15 वजा 1 म्हणजे 14, 14 गुणिले 32. जो फरक आहे या संख्येमधला तो 32 आहे. मग 840 अधिक 14 गुणिले 32 म्हणजे 14 दोन्ही 28 चे 2, 14 त्रिकम 42, 42 आणि 2 44, 448 प्लस आता 840 अधिक 448 8, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 1288 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. 1288 म्हणजे या मालिका ज्या समान फरकाने असणाऱ्या मालिका आहेत आणि त्यामधलं आपल्याला जर पद काढा म्हणलं असेल तर या पद्धतीने आपण काढू शकतो की दिलेल्या संख्या मालिका किंवा अंक मालिकेमधील पहिलं पद, त्या पद प्लस आपल्याला कितवं पद विचारलेलं आहे ते पद वजा 1 आणि यामधला जो काही फरक आहे तो फरक देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो फरक या ठिकाणी मांडायचा आहे. आणि नंतर 840 अधिक 14 गुणिले 32 बरोबर 840 अधिक 448 बरोबर 1288. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. नेक्स्ट प्रश्न आहे 254 270. जो फरक दिलेला आहे आणि समान फरकाच्या ह्या मालिका आहेत आणि आपल्याला यामध्ये 14वे पद आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर या संख्येमधला जर तुम्ही फरक पाहिला तर फरक कितीचा दिसतो, 16चा फरक दिसतो तुम्हाला. प्रत्येक संख्येमध्ये जो फरक आहे तो 16चा आहे, 16चा फरक. आणि आपल्याला 14वे पद काढायला सांगितले आहे. तर पहिलं पद या संख्येमधलं पहिलं पद आहे 254 अधिक पद 14वे पद काढायला सांगितलेले आहे आपले 14 वजा 1
गुणिले जो काही फरक आहे तो 16चा फरक आहे, मग 254 अधिक 14 वजा 1 13 गुणिले 16, 254 अधिक 16 त्रिक 48, 16 एक 16 आणि 4 20, 208, 8 आणि 4 12, 5 आणि 1 6, 2 2 4, 462. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीचे आपण संख्या मालिका किंवा अंक मालिका या प्रकरणामधील या टाईपचे प्रश्न पाहिले की ज्यामध्ये समान फरक असणारी संख्या, वाढत जाणारी अंक मालिका, वाढत गणितीय श्रेणी वाढणारी, परंतु त्यातला मधला जो फरक आहे तो समान फरक आहे आणि आपल्याला पद काढायला सांगितले असतील तर या पद्धतीने आपण काढू शकतो. या सूत्राचा वापर करून ज्यामध्ये जे पद विचारलं त्याच्यामधले पहिलं पद अधिक जे पद विचारलं वजा 1 गुणिले त्या संख्येमधला जो काही फरक आहे त्या फरक याचा वापर करून या सूत्राप्रमाणे आपण काढू शकतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक टाईप या ठिकाणी आपण संपवलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू.